मला सांगतो, नुकताच मी एक T20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाला जाऊन कव्हर करून आलो. परंतु त्याच्यात 12 संघ सहभागी करत होते. त्याच्यापेक्षा मोठं असतं ऑलिम्पिक. परंतु सर्वात मोठा खेळाचा जो महाकुंभ असतो तो असतो वर्ल्ड कप फुटबॉल. माझ्यासोबत माझा मित्र आहे चंद्रशेखर कुलकर्णी. कसा आहेस मित्रा? एकदम मस्त मजेत. मला तुझा खूप हेवा वाटतोय. का बरं? अरे बाबा, मी पुण्यात आणि तू कुठं बसलायस एकदा सांग आपल्या ऐकणाऱ्या लोकांना. मी दोहा कतार मध्ये बसलेलो आहे. आता लोकांना कळेल की मला याचा हेवा का वाटतोय. मला सांग, तू आता काय करतोयस, म्हणजे प्रोफेशनल म्हणून तिथं काय करतोयस? मी इथे मी आता माझ्या कंपनीचं नाव डिस्क्लोज नाही करत, पण मी इथे मिडल ईस्ट आणि आफ्रिका रिजनचा हेड आहे माझ्या फंक्शनचा. आणि ऑल अक्रॉस मिडल ईस्ट आणि आफ्रिका आमचे प्रोजेक्ट चालू आहेत. आणि आमचं फॅन्टॅस्टिक. हेड ऑफिस जे आहे ते कतारला आहे. मग मी कतारमधनं ऑपरेट करतो. पण मला अगदी खरं सांग, जग फिरलायस, मला माहितीये, मी तुला ओळखतो, तू जग फिरलायस, कामासाठी जग फिरलायस. ही कतारची फिल्डिंग आपोआप लागली का सहज लागली का केवळ कर्मधर्म संयोग? कर्मधर्म संयोग. आधी मी ओमानमध्ये होतो, जसं तुम्ही म्हणाले तसं मी ओमानमध्ये होतो, अबुधाबीत होतो, मलेशियात होतो. आता कामाच्या अनुषंगाने मला परत इंडियातनं कतारला यावं लागलं. इनफॅक्ट 3 वर्षापूर्वी मी डिसिजन घेतलेलं परत भारतात जायचं आणि भारतातून काम करायचं, पण नशिबात होतं परत मी कतारमध्ये आलो. मला एक सांग चंद्रशेखर, की कतारला जाऊन आता किती दिवस झाले तुला? मला तरी 1-2 वर्ष झाली आता कतार. 2 वर्षापूर्वीच वर्ल्ड कप फुटबॉलची तयारी चालू झाली होती. हा हा, 2 वर्षापूर्वी इनफॅक्ट ऑलमोस्ट 4 ते 5 वर्ष झाली वर्ल्ड कपची तयारी चालू आहे. म्हणजे तू गेलास त्यावेळेला ऑलमोस्ट स्टेडियम वगैरे रेडी होती. हो हो, अगदी. पण म्हणजे सगळी स्टेडियम आणि इनफॅक्ट आमची कंपनी इन्व्हॉल्व होती एका स्टेडियमच्या कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीमध्ये. अरे वा, अरे वा. त्यामुळे ती सुद्धा एक मला अपॉर्च्युनिटी मिळाली त्या स्टेडियमवरती जाऊन चक्कर मारून येणे. आणि इथे टोटल 8 स्टेडियम त्यांनी तयार केलेली आहेत. त्यातलं फॅन्टॅस्टिक. एक स्टेडियम जे आहे ते रिव्हॅम्प केलं त्यांनी. हा आणि हा. बाकीची 7 स्टेडियम ही नवीन स्टेडियम त्यांनी बांधलेली. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. पण कतार सारख्या देशामध्ये एवढी मोठी स्पर्धा होणं, याची वातावरण निर्मिती 2 वर्षापूर्वी वगैरे कशी झाली? लोकांना कल्पना आली होती का की एक खूप मोठा खेळाचा सण हा आपल्या इथं साजरा केला जाणार आहे? ऑफकोर्स, जर का तुम्ही बघितलं तर कतार सुरुवातीला थोडेसे कन्झर्वेटिव्ह माइंडसेटची इथली लिडरशिप होती, म्हणजे गव्हर्नमेंटची लिडरशिप. कतार कंट्री जी आहे प्रिडॉमिनेंटली ऑइल अँड गॅसवरती त्यांची इकॉनॉमी डिपेंड आहे. आणि इथलं ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर 4 वर्षापूर्वी एवढं डेव्हलप नव्हतं जेवढं इथे वर्ल्ड कपचा जेव्हा त्यांना अनाउन्समेंट झाली की बाबा हा वर्ल्ड कप कतारमध्ये होणार आहे, त्यानंतर ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये प्रचंड बदल झाला इथे. म्हणजे क्या बात. रोड्स, लाइटिंग सिस्टीम्स, कम्युनिकेशन सिस्टीम, हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस आणि टुरिझमसाठी डेव्हलपमेंट चालू आले. म्हणजे त्यांचे जे एक्झिस्टिंग बीचेस आहेत हे सगळे रिव्हॅम्प केले गेले. इथे गार्डन नवीन नवीन त्यांनी इस्टॅब्लिश केले. कारण आधी कतार ही काय अशी टुरिझम कंट्री म्हणून ओळखली जात बरोबर, नव्हती. बरोबर. एक ऑइल ऑइल हब, ऑइल मधने म्हणण्यापेक्षा जास्त मध्ये तिथे गॅसचा हब आहे. आणि त्यामुळे जेव्हा आता त्यांच्याकडे वर्ल्ड कपची अनाउन्समेंट झाल्यानंतर मग ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मॅसिव्ह फरक पडला. आणि त्यामुळे सुद्धा आमच्या कंपनीला बरेच इथे मोठे प्रोजेक्ट्स मिळाले. फॅन्टॅस्टिक. हे बघ, दिवाळी जवळ आली की हळूहळू थंडी पडायला लागते, चकली तळण्याचे वास यायला लागतात, हवेत एखादा फटाका फुटलेला दिसतो. वर्ल्ड कप जवळ जवळ आल्याची चाहूल ही कशी लागली हे जरा सांगशील का? नाही, ते वर्ल्ड कप जवळ यायची चाहूल म्हणजे इनफॅक्ट इथले जे सगळे चॅनल्स आहेत, रेडिओ म्हणा, टीव्ही म्हणा, इथे काउंटडाऊन चालू आलेला आहे 1 वर्षापासून. म्हणजे तुम्ही रेडिओ जरी ऑन केला तरी 365, 364 असं करून रोज तुम्हाला तो काउंटडाऊन चालू आहे. त्यानंतर इथली जी म्युन्सिपाल्टी आहे त्यांनी सुद्धा बरेचसे कॅम्पेन इथे लॉन्च केले. त्या कॅम्पेन मध्ये सुद्धा बराचसा त्यांनी अवेअरनेस क्रिएट केलेला की बाबा इथे आता वर्ल्ड कप होणार आहे.
जेव्हा तो वर्ल्ड कप होणार आहे याचा अर्थ की बऱ्याच देशातनं इथे सगळे व्हिजिटर्स येणार. मग इथलं ओव्हरऑल कल्चर आपल्याला कसं सुधारवता येईल, इथलं ओव्हरऑल हाऊसकीपिंग, हायजीन प्रॅक्टिसेस वगैरे वगैरे. त्यामुळे त्याचं जे एक वातावरण निर्मिती 1 वर्षापासून इथे खूप जोरात चालू केली आहे. आणि मुख्य म्हणजे इथले जे मॉल्स आहेत तिथं त्यांनी असे बरेचसे कॅम्पेन केले. इथले जे गार्डन आहेत तिथे रोड शोज केले. त्याच्यामुळे लोकांना खूप त्याचं एक हाईप झालेलं आहे. आणि फारच त्यांनी छान रित्याने त्याचं जे एक काय म्हणतात ना इथल्या सिटीजन्सना, आणि इथं जर का बघितलं तर इथे एक्सपॅट्स लोकल सिटीजन्स पेक्षा जास्त आहेत. करेक्ट. त्यामुळे एक ओव्हरऑल डिसिप्लिन त्यांनी या देशामध्ये खूप इम्प्रूव्ह केला. मग रोड ट्रॅफिक म्हणा किंवा ओव्हरऑल हॉस्पिटॅलिटी म्हणा, वेन यू इंटरॅक्ट व्हिजिटर्स तुम्ही कसं करायला पाहिजे वगैरे. चंद्रशेखर, आता म्हणजे आली आली होणार कतारला, वर्ल्ड कप होणार कतारला. आता तर तोंडावर येऊन ठेपलंय, 24 तासापेक्षाही कमी वेळ राहिलाय. अगदी काय बरोबर. वातावरण आहे, काय वातावरण आहे आता तुझ्या इथे? सुंदर सुंदर. इथे म्हणजे पूर्ण असं एकदम फेस्टिवल वातावरण आहे इथे. म्हणजे तुम्ही एअरपोर्टला लँड झाल्यापासून वे त्यांनी संपूर्ण इंटिरियर एक्सटिरियर या देशाचं केलेलं आहे. इथल्या रोडवरती सगळीकडे त्यांनी फ्लॅग्स लावलेले आहेत. फ्लॅग म्हणजे फक्त ह्या कतार देशाचे नाही, ज्या ज्या कंट्री इथे पार्टिसिपेट करतायत त्या त्या देशाचे सगळीकडे त्यांनी फ्लॅग लावलेले आहेत. प्रत्येक इव्हन छोट्या छोट्या हॉटेलमध्ये, सुपर मार्केटमध्ये जरी तुम्ही गेलात तरी पूर्ण त्या वर्ल्ड कपची वातावरण निर्मिती आहे. बरेचसे त्यांनी ऑफर्स केलेले आहेत की बाबा हे घ्या, तुम्हाला ही जर्सी मिळेल. लहान मुलांचे शोज केलेले आहेत. तिथे सुद्धा वर्ल्ड कपच्या कॉम्पिटिशन्स आहेत. रेडिओवरती पण त्यांचे कॉम्पिटिशन चालू झालेले आहेत. फार सुंदर वातावरण ते निर्मिती इकडे झालेली आहे. क्या बात आहे. मग तू काय कुठल्या देशाकडनं वगैरे खेळणारीस की काय, का बघायला तरी जाणारीस की नाही? हो, बघायला जाणार आहे ना. इथे कसं केलेलं की त्यांनी लकी ड्रॉ काढलेले हा, 2 इतकी राऊंड मध्ये. प्रचंड मागणी होती. करेक्ट. हो हो, एवढी प्रचंड मागणी होती. आणि इथे जे रेसिडेंट आहेत त्यांच्यासाठी त्यांनी काही तिकीट रिझर्व केलेली आणि ती लकी ड्रॉनी त्यांनी डिस्ट्रीब्यूट केली. त्याच्यामध्ये पहिल्या ड्रॉ मध्ये माझा नंबर लागला नाही, पण माझ्या दुसऱ्या ड्रॉ मध्ये माझा नंबर लागला. त्यामुळे फॉर्च्युनेटली कुठली मला कुठली मॅच मॅच बघायला बघायला. जाणार आहेस? मला एक मॅच आहे ती म्हणजे उरुग्वे साऊथ कोरियाची आहे. आणि दुसरी मॅच माझ्या मित्राच्या सौजन्यामुळे मला ती तिकीट मिळाली ती म्हणजे अर्जेंटिना आणि सौदीची मॅच. कानात बोट घालतो मी. मला 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 दूर निघतोय, मला जळायला होतंय मित्रा. कारण इथे त्यामुळे सौदीचे जे लोक आलेले आहेत ते प्रचंड त्यांच्या गाड्या आणि आलेत, कारण कतारमध्ये सौदीहून लोक बाय रोड येतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्यासाठी एक वेगळं इमिग्रेशनचा सेटअप उभा केलेला आहे. अँड दे आर एक्सपेक्टिंग जेव्हा मॅच असतील तेव्हा साधारण 8 ते 10 हजार सौदी लोक येतील तिकडे. त्यामुळे मोठाच्या मोठा त्यांनी इमिग्रेशन सेटअप सौदी बॉर्डरवर केलेला आहे. तिथे अकोमोडेशन आहे, बिग पार्किंग आहे. त्यामुळे जग लोटलंय तुझ्या इथे, असं मी म्हणेन खऱ्या हो अर्थाने. हो, ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. त्यामुळे चंद्रशेखर, मस्त मित्रा, आमचे कान डोळे तुझ्याकडे पाठवून देतो कुरिअरनी. आणि तू ते घेऊन त्या मॅचेसला जा. कतारचा जो सगळा अनुभव आहे तो आमच्यापर्यंत पोहोचव आणि एन्जॉय कर. कारण ह्याच्यापेक्षा मोठा खेळाचा इव्हेंट असूच शकत नाही. आणि तो टीव्ही मध्ये, म्हणजे मी नेहमी गमतीने म्हणतो की एक तुमच्याकडे 25 लाख रुपयाचा जरी टीव्ही आणि म्युझिक सिस्टीम असली तरी मैदानात जाऊन त्याचा अनुभव घेणार याला तोड नसते. त्यामुळे मला तुझा हेवा वाटतोय, अभिमान वाटतोय. आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी उभं राहिल्यानंतर गोल मारता येतो, असं फुटबॉलमध्ये म्हणलं जातं. तू योग्य वेळी योग्य ठिकाणी आहेस, त्यामुळे तुला गोल मारता येणार आहे, तो म्हणजे मॅच बघण्याचा गोल मारता येणार आहे. क्या बात आहे. ओके, यस यस, अगदी. मी पण खूप फॉर्च्युनेट समजतो. तसा मी क्रिकेटचा खूप डायट फॅन आहे. पण ऍज यू राईटली सेड, हा म्हणजे एक मोठा मोठा जगातला इव्हेंट आहे वर्ल्ड कपचा. आणि इथे असं तिकीट सुद्धा मिळणे, कारण तिकीट मिळणं इटसेल्फ इज अ बिग टास्क आहे. कारण बरोबर. तिकीट तसे खूप एक्सपेन्सिव्ह आहे. पण समाव आम्हाला त्या लॉटरीमध्ये पहिल्या तिकीट मिळून गेली. त्यामुळे ऑफकोर्स वी विल एन्जॉय लॉट. क्या बात आहे. त्यामुळे असाच परत एकदा वर्ल्ड कप चालू असताना परत तुझ्याशी गप्पा नक्की मारेन.
पण आता Definitely. मात्र तू एन्जॉय कर, कारण कतारमध्ये आता जो काही सण साजरा होणार आहे फुटबॉलचा, त्याचा पुरेपूर आनंद घे मित्रा. थँक्यू सो मच. Of course. Okay. Thank you.